देवनगर जवळ अंडरपासची मागणी, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। साक्री तालुक्यातील पंढरपूर आणि परिसरातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ओलांडताना ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागत असून देवनगर गावाजवळ इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर स्वतंत्र अंडरपास किंवा सुरक्षित क्रॉसिंगची व्यवस्था निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अंबापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पंढरपूर गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6च्या पलीकडे वसलेले आहे। याच रस्त्यालगत सिद्धांत महाविद्यालय असून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात। तसेच शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांना आपल्या कामानिमित्त या मार्गावरून ये जा करावी लागते। मात्र या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असून वाहनांचा वेगही अधिक असल्याने महामार्ग ओलांडताना सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। यापूर्वी देवनगर गावाजवळ इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर महामार्ग ओलांडताना पंढरपूर येथील एका महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने सुरक्षित उपाययोजना करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांनी केली आहे। ही बाब लक्षात घेता या ठिकाणी तातडीने पाहणी करून योग्य ती कायमस्वरूपी सुरक्षित व्यवस्था करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे साक्रीचे तहसीलदार साहेबराव सोनवणे यांच्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन देण्यासाठी सिद्धांत महाविद्यालयाचे संचालक प्रवीण सोनवणे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र अजगे, ग्रामस्थ सुरेश कारंडे, राजाराम मारनर, पीरा कारंडे, लहानू मारनर, बंडू मारनर, बापू कारंडे, सोनू मारनर, सिवा मारनर, अशोक मारनर यांच्यासह देवनगर, पंढरपूर व अंबापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी पंढरपूर गावाचे ग्रामस्थ व त्या परिसरातील सगळे नागरिक, देवनगर आणि त्याच्यानंतर अंबापूर, त्याच्यानंतर सिद्धांत सिटीसी कॉलेजचे सगळे विद्यार्थी, त्यांचे बॉडी सगळे या ठिकाणी माननीय महोदय तहसीलदार महोदयांना पत्र दिलेलं आहे की जे पंढरपूर गावाला जाण्यासाठी आणि सिद्धांत सिटीसी कॉलेजला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नॅशनल हायवेला सांगून त्या ठिकाणी खालून बोगदा तयार करून द्यावा, कारण की शेवाळी फाटा आहे ते उडान पूल त्या ठिकाणी तयार होतोय आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना, नागरिकांना, बऱ्याचशा लोकांना खूप त्रास होतो। नॅशनल हायवे असल्यामुळे 6 नंबरचा नॅशनल हायवे असल्यामुळे खूप रहदारीचा रस्ता आहे, खूप वेळ लागतो, ॲक्सिडेंट होता। म्हणून आमची प्रशासनाला विनंती आहे की आमचं जे मागणी आहे ही मागणी त्यांनी पूर्ण करून द्यावी अशी आमची विनंती आहे।